नमस्कार मित्रांनो, तुम्ही द्राक्ष शेतीला प्रॉपर काम केलं, टेक्निकली काम केल्यानंतर काय होतं ह्याचा हा एक आदर्श उदाहरण आहे की प्रतिकूल परिस्थिती होती, प्रचंड पाऊस होता, लोकांच्या काड्या बनल्या नाही, पानं सडली, फांद्या सडल्या, पावसाळ्यामध्ये घड कुजून गेले. परंतु जर आपण टेक्निकली काम केलं, त्या जमिनी वाईज काम केलं तर कसा प्लॉट बनतो याचं हे आदर्श उदाहरण आहे. तर मित्रांनो, आपल्याकडं आपण पाहिलं, लोकांना सगळ्यांना माहिती आहे की जमिनीचा जास्त पीएच झाल्यानंतर वेगवेगळ्या अन्नद्रव्य अपटेक होत नाही. पण सेम त्याच वेळेस मित्रांनो, आपला पश्चिम पट्टा आहे हा कमी पीएचचा आहे आणि कमी पीएचला पण जर काही लोक काय करतात, अजून त्याचा पीएच कमी करणारे औषधं विशिष्ट कंडिशनला सोडतात. त्याचा परिणाम असा होतो की लोकांना अनेक संकटांना प्रॉब्लेम द्यावा लागतो, अनेक संकटांना सामना करावा लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जमिनीच्या स्ट्रक्चरनुसार, तुमच्या जमिनीचा पीएच, ईसी, सॉइलचे जे काही न्यूट्रिशन आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट करावं लागेल. तर आपण हा जो प्लॉट आहे, जिथं माती परीक्षण करून 100% माती असेल, ड्रीप फर्टिगेशन असेल आणि वरचे काम असेल ते दिली होती. जर आपण टेक्निकली काम पीएचचा विचार करून, सगळ्या गोष्टी विचार करून केल्यानंतर जर आपल्याला असे रिझल्ट पाहिजे असेल तर नक्कीच आपण एकदा स्वराज ॲग्रोमॉलला भेट घ्या. चला, धन्यवाद.